सिद्धांत छाया या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। पोलीस आपलं इन्व्हेस्टिगेशन करतच आहे, पण मिस शिवानीला असं वाटतंय की पोलीस आपलं काम करत नाहीये आणि सिद्धांत छायाच्या मारेकरांना आम्ही पाठीशी घालतोय असा त्यांचा आरोप। मीडियाने समोर आणलेल्या पुराव्याच्या आधारे आम्ही कुणाला ना कुणाला तरी अरेस्ट करावं असं मीडियाचं म्हणणं आहे। मिस शिवानीची सुद्धा हीच इच्छा आहे की आम्ही कुणाला ना कुणाला तरी अरेस्ट करावं। सिद्धांत छाया मर्डर केस मध्ये संशयित म्हणून मी तुला अरेस्ट करते। कट करायचं नाही, लाईव्ह सुरू आहे, लाईव्हच सुरू ठेवायचं। न्याय पाहिजे, जस्टिस पाहिजे, पोलीस अजून कोणाला का अरेस्ट करत नाहीये असा सवाल आहे ना तुमच्या सगळ्यांचा। मग आज आम्ही अरेस्ट करतोय, मग हे तर सगळ्यांनाच कळायला हवं। पण तुम्ही मला अरेस्ट का करताय? कारण आमचा संशय आहे तुझ्यावर। कोणत्या बेसिसवर? काय पुरावा आहे माझ्या विरोधात? पुरावे अजून सापडले नाहीयेत, पण संशयित म्हणून आम्ही तुम्हाला अरेस्ट करू शकतो। नो, कुठलाही पुरावा नसताना तुम्ही मला असं अरेस्ट नाही करू शकत। एक्झॅक्टली, म्हणूनच मी संजना राघवला अरेस्ट करत नाहीये। पुरावे आमच्याकडे नसताना पोलीस कोणालाही अरेस्ट करू शकत नाही। मीडियाने फ्लोट केलेल्या अमेचरी स्टोरीजवर पुरावे नसताना आम्ही कसं काय कोणाला अरेस्ट करणार? वी आर रिस्पॉन्सिबल अँड स्किल्ड प्रोफेशनल्स मॅडम। कायद्याने आम्हाला जशा जबाबदाऱ्या दिल्यात ना, तसे काही नियमही दिलेत आणि त्या नियमामध्ये राहूनच आम्हाला आमचं काम करावं लागतं। कुठल्याही पुराव्याशिवाय पोलीस कोणालाही अरेस्ट करू शकत नाही। एकाही निरपराध्याला त्यांनी न केलेल्या अपराधाची शिक्षा होऊ नये म्हणून कायदा आहे आणि त्या कायद्याचं रिस्पेक्ट करणं हे पोलिसांचं काम आहे। मग आम्हाला आमचं काम करू द्या ना। उगाच फ्रीडम ऑफ स्पीच म्हणून फूट सूट आरोपीच्या पिंजऱ्यात पोलिसांना उभं करण्याआधी पोलीस दिवस रात्र 24 तास आपलं घरदार विसरून तुम्हा सगळ्यांसाठी काम करत असतो, हे प्लीज आधी लक्षात घ्या। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस हा कायद्यासाठी काम करतो, न्यूज मीडियाच्या ब्रेकिंग न्यूज साठी नाही। त्यामुळे प्लीज असा हा उतावळेपणा दाखवणं जरा बंद करा। सदरक्षणाय फलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य जपत महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करतोय आणि प्रामाणिकपणे काम करत आलाय। त्यामुळे जनतेला ही विनंती आहे की आम्हा पोलिसांवर तुमचा विश्वास ठेवा। जय हिंद। कट करा। कटिट यार। बाय द वे तू काहीच केलं नाहीयेस ना? मी एवढी घाबरली कायस तू? मी नाही। फेशियल एक्सप्रेशन्स कळतात मला शिवानी। त्या रात्री तू त्या पार्टीत होतीस ना? रिलॅक्स। जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत पोलीस कोणालाही अटक करू शकत नाही। सो जस्ट चिल। थँक यू फॉर हॅव्हिंग मी। एकाही निरपराध्याला त्यांनी न केलेल्या अपराधाची शिक्षा होऊ नये म्हणून कायदा आहे आणि त्या कायद्याचं रिस्पेक्ट करणं हे पोलिसांचं काम आहे। मग आम्हाला आमचं काम करू द्या ना। पोलीस असावे तर असे प्रामाणिक। महाराष्ट्र पोलीस सगळी भाषणबाजी आहे।
वेगवेगळ्या घटनांचा वेगवेगळा अर्थ काढून वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीनं टॉर्चर करणं एवढंच काम असतं या पोलिसांचं. आणि त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त चांगला भाषण करणारा नवरा आहे तुझा राजन पर्वते. त्याकडे लक्ष द्या. जेवायला वाढा. काय वाढू? गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह कधी झाला? हा? फार वर्ष झाली मिठाचा कर दूर झालेला. जेवणात मीठ कमी का? हा टाक, म्हणजे वाढू दे माझं बीपी. मला मारायलाच टपलेली आहे तू. कुठे होतात त्या रात्री? कुठल्या रात्री? तो नट गेला त्या रात्री. तुला काय करायचं? त्या दिवशी घरी नव्हता आणि मीडियात तुमचं नाव येतंय. टीव्ही मधलं बघून बघून तू पण पोलीस झालीस का? कुठे होतात त्या रात्री? ही हिम्मत. तुमचं आणि त्या संजना राघवचं नेमकं काय सुरू आहे? काय सुरू आहे? तुमच्या दोघांची नावं एकत्र येत आहेत म्हणून विचारलं. काही नसेल तर तसं सांगा ना सरळ. मिसेस मीनाक्षी राजन पर्वते, माझं आणि संजना राघवचं काही नाही झालं. हे बघा, तुम्ही बाहेर काय करता याच्याशी माझा काही एक संबंध नाही. त्या संजनाचं आणि तुमचं काही असो किंवा नसो मला काही फरक पडत नाही. पण ते प्रकरण ना घरापर्यंत येऊ देऊ नका एवढंच. जिथं डोकं चाललं जात नाही त्या ठिकाणी आपली अक्कल ठरवायला जाऊ नको. फक्त चूल आणि मूल एवढंच बघायचं. किती आहेत ग? 7,000. कसं काय होणार आहे देवालाच माहित. हातात काम पण नाहीये. मी चहावाल्याला सांगून आले की काही काम असेल तर सांग म्हणून. आता नाही मिळणार काम. सीटची केस चालू आहे ना, तोपर्यंत तर नाहीच नाही. नमस्कार मंगलताई. नमस्कार. तुम्ही या बसा ना. हो हो हो. कसं सुरू आहे? आता काय सांगायचं तुम्हाला. विनाकारण बातमीत नावं आली आमची. बदनामी झाली आणि हातातली कामही गेली. पण तुम्ही काळजी करू नका. मी तुमची सगळी उधारी चुकती करीन. नाही 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 नाही, पैशासाठी नाही आलोय मी. तुमच्यासाठी आलो. करीना, चहा आण जा. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. उधारीचं तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. गहू, तांदूळ, डाळ, साखर जे जे लागतंय ना ते खुशाल घेऊन जा. अहो, पैशाचं नंतर बघू की. बरं बरं, बाकी कसं चाललंय सगळं? तुम्ही किराणा सामान उधार देताय म्हणून 4 घास खाता येत आहे. घर भाडं पण तटलंय. किती थकलंय भाडं? 12,000. मी देऊ का? नको नको, आधीच तुमची उधारी तटली आहे. आम्ही काम शोधू काहीतरी आणि तुमचे पैसे परत करू. अहो, मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो, मी आहे ना. गोड आहे चहा.
तुमच्यासारखी देव माणसं आहेत म्हणून आमच्यासारखी माणसं जगतात. तुमचे उपकार कसे फेडायचे कळत नाही मला. नाही 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 हो, त्यात काय एवढं. तुम्ही अडचणीत आहे म्हणून मी मदत करतोय. उद्या मी अडचणीत आल्यावर तुम्ही मदत करा. कधी काही सांगा ना, म्हणजे आम्हाला जमल तसं करू ना आम्ही. तुमच्याकडे काही काम असेल तरी सांगा, आम्ही काम करू. हा काम. हे बघा, तुमच्या करीनाला मोलकरीण ऐवजी मालकीण केलं तर. म्हणजे करीना मला पसंत आहे. तुम्ही तिचं माझ्याशी लग्न लावून द्या. हे बघा, काही कमी पडणार नाही तुम्हाला. नाही हो, अजून लहान आहे ती. आता आमच्या दुकानाची मालकीण झाल्यावर मोठी होईलच किती. तसं नाही, पण तिचं वय. तुमच्या मुलीला आयुष्यभर सुखात ठेवण्याची जबाबदारी मी घेतो. मी तुमची सगळी उधारी चुकती करीन. हे बघा, नाहीतरी आता तुमची नातेवाईकात पै पाहुण्यात फुल बदनामी झालेली आहे. त्यातच करीना प्रेग्नंट अशा बातम्या. अशा वेळी कोण लग्न करणार ना याच्याशी. मी 8 दिवसात उधारी चुकती करते. हो, पण त्यासाठी काम मिळायला नको का तुम्हाला. आणि कोण देणार हो तुम्हाला काम. हे बघा, अजून बी माझं ऐका. मी 8 दिवसात चुकते करते तुमचे पैसे. 8 नाही, 4 दिवसात पाहिजेत मला. इथे काय महाप्रसाद घातलाय का उठसूट सगळ्यांना फुकट द्यायला. हे बघा, 4 दिवसात एकतर पैसे द्या, नाहीतर पोरगी. लागतं ना नीट. राहत नाही ना कुठं. नाही नाही, व्यवस्थित लागलाय सगळं. अरे हो, लक्षात आलं काय, ते वॉचमनला कामावरून काढून टाका. काय केलं त्याने. का म्हणजे काय, त्याला मी केसांच्या कल्पनाचा एक शॅशे आणायला सांगितलं, त्याला तर नाही म्हणाला मला. मग शेवटी तुम्हाला आणावं लागलं उगाच, नाही का. तुम्ही त्याला कलरचा पाऊच आणायला सांगितलात. फक्त पाऊस साठी पैसे लागतात ते नाही दिलेत ना. पैशाला हपापलाय बघा माणूस. माणसाचा पाऊस झालाय, पाऊस. माणसाचा पाऊस म्हणजे काय. म्हणजे येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा. पैशासाठी पाऊस कसा पळत येतो ना, तसा माणूस पैशाच्या पाठीमागे पळत सुटलेला आहे. बघ रे बाबा, काय चाललंय तुझ्या राज्यात. तर साहेब, या कलरच्या पाऊचचे 30 रुपये आणि मागे ते रिक्षासाठी मी दिले होते बघा 200 रुपये. हो. आणि सोसायटीचा मेंटेनन्स 1200 रुपये. एकूण 1430 रुपये झाले. ते एकदा देऊन टाका. नाही, कसं आहे, सोसायटीतले मेंबर्स माझ्यावर आरोप करतातच की मी हिशोबात घोळ घालतो म्हणून. म्हणायलाच पाहिजे त्यांनी, आवर्जून म्हणायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही घालताच घोळ. काय म्हणजे बघा, त्या दिवशी तुम्ही मला भेळ आणली, आठवते का तुम्हाला. हो. त्याचे 10 रुपये कुठे ऍड केले. बनकर साहेब, असं नाही का. सॉरी, थँक्यू. ते 10 रुपये बरोबर. 1430 आणि 10 1440 झाले. कधी देत आहे. नाही म्हणजे दिलेत तर जरा बरं झालं असतं ना. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, माणूस झाला छोटा छोटा छोटा. तुम्हाला सांगतो बनकर साहेब, त्या माऊलीच्या डोळ्यातलं पाणी क्षणभर थांबत नाही. उपासमार होते आमची. कसं सांगायचं कुणाला सहनही होत नाही, सांगताही येत नाही. कुणाला सांगायची आमची दुःख. पडा घर पोकळवास. तर इकडे येता का 1 मिनिट. हा, 1 मिनिट येता का म्हटलं. हा. तुम्हाला सांगू नका, काल तिनं
घरात उंदीर मारायचं औषध आणलं. बर. म्हणजे बघा आता, एवढ्या उंचावरचं घर, एवढी स्वच्छ आणि पॉश सोसायटी, घरात उंदीर असतील का? किंवा वर कुठे आले उंदी? मग आता उंदीर नसतील तर एक बाई बाजारात जाते, गुपचूप उंदीर मारायचं औषध आणून घरात लपवते. का केलं असेल तिनं असं? काही अंदाज तुम्हाला? नाही, बरोबर आहे तुमची भीती, बरोबर आहे. मगाशी पैशाचं जे काय मी बोललो ना, ते टेन्शन तुम्ही घेऊ नका. आपण करू काहीतरी ऍडजस्ट. मी काय पाऊस थोडाच आहे. तुम्ही फक्त ती बाटली जर कुठे मिळाली तर जरा फेकून द्या. शोधतोय मी. आणि सांभाळा जरा वहिनीनं. हो. बर, मी निघू का? या. हा. अहो, हे सगळं काय चाललंय? आपला मुलगा गेला याचं तरी भान ठेवा. जाणारा गेला तर आपल्याला जगत राहायला नको का? कर्म करत राहायला पाहिजे माणसानं. गीतेतच सांगितलंय, कर्म करत राहा. अहो, हे असलं कसलं कर्म आणि हे केस कसले रंगवत आहे? हा, तुला सांगायचं विसरलो. एका न्यूज चॅनलनं माझा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलेलं आहे. आता त्या इंटरव्ह्यूत गेल्यावर आपण नीट दिसायला नको का? अरे, सिद्धांत छाया मोठ्या अभिनेत्याचा बाप म्हटले की व्यवस्थित केलं पाहिजे ना. एक लोकांची अपेक्षा असते. तुला काय कळणार म्हणा, तू बस रडत. हे बाई, रडत बस म्हटलं की लगेच रडायला सुरू करू नको. अर्धा तास हे असंच ठेवायचंय. अर्ध्या तासानंतर रड हवं तर ते पाणी गळेल ना, ते धुवायला उपयोगी येईल. इंटरव्ह्यू मध्ये मी काय बोलणार आहे ते जरा ऐक. कसं वाटतंय ते सांग मला. नमस्कार, मी तुमच्या लाडक्या सिद्धांत छायाचा अभागी बाप. माझा मुलगा उत्तम अभिनेता होता. शाळा कॉलेजापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. शाळेत कॉलेजात अनेक स्पर्धांमध्ये भरपूर बक्षिसं घेऊन यायचा तो. तेव्हा अभिमानानं आमचा ऊर भरून यायचा. आणि आम्ही ठरवलं, याच्या अंगात असलेल्या कलागुणांना आपण अडवायचं नाही. उपासमार सहन करावी लागली, कष्ट सोसावे लागले तरी चालेल, पण याच्या अभिनय गुणांना वाव द्यायचा. सिद्धांत यशस्वी झाला, तुम्हा सगळ्यांच्या हृदयात जाऊन बसला. आता आम्ही ठरवलं, आपल्या कष्टाला फळ आलंय. आता आपण सुखात आयुष्य काढायचं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. नियतीच्या मनात काही वेगळं. नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. नियतीनं माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून हिरावून नेला. छाया, हे फार पुस्तकी होतं का ग? किती मोठे मोठे शब्द लिहिले ते अजयने. हे लेखक लोक सुद्धा ना, खरंच नाही, पण लोकांकडे पैसे मागायचे तर थोडं इमोशनल बोलावंच लागतं म्हणे. का तुमचा स्वभाव मला चांगलाच माहितीये, पण आज तुमचं जरा जास्तच होतंय. हो, काहीतरी परिस्थितीचं भान ठेवा. मुलगा सिरियल मध्ये खोटं खोटं रडायचा, इमोशनल व्हायचं, तर त्याचं मारे किती कौतुक. आणि आता नवरा करतो तर त्याचं काहीच नाही. बघ रे बाबा, काय सुरू आहे तुझ्या राज्यात? आज त्या संजना राघवच्या घरी माझा इंटरव्ह्यू आहे. मला जरा सराव करू दे. सिद्ध माझा खूप चांगला मित्र होता आणि आज त्याच्या आई वडिलांना पैशांची खरंच खूप गरज आहे. म्हणूनच मी बँकेमध्ये एक अकाउंट उघडलाय आणि त्याचे डिटेल्स आपण मीडियामध्ये देणार आहोत. येस,
आणि सिद्धचे फादर त्याचे प्रॉब्लेम सांगतील आणि पैशांसाठी रिक्वेस्ट करतील. नंतर ज्यांना जमेल ते पैसे देतील. दे विल हेल्प हिम. येस, पण हा, इट इज व्हेरी सिम्पल. बट यु नो व्हॉट, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझं PR झालं पाहिजे. येस, यु नो, माझा इमेज बदलायला पाहिजे. इट हॅज टू जस्ट चेंज नाव. थँक्यू सो मच. चालेल मग, आय थिंक सगळ्यांना इन्फॉर्म करा, मीडियाला सांगा, इन्फॉर्म करा. आय सी यू देन. थँक्स. अरे करीना, ये ना. मॅडम, वॉचमॅन काका आज सोडतच नव्हते. बरं झालं तुमच्याशी फोनवर बोलणं झालं. ते तसे कुणालाच सोडणार नाही. पण बरं झालं तुझ्याकडे माझा नंबर होता. बोल ना, काय काम होतं? बोल ना, काय काम होतं? आमची बातम्यांमध्ये खूप बदनामी झाली. आम्हाला कुणीच काम देत नाहीये. जी होती ना ती सुद्धा गेली. आता घरात किराणा सामान आणायचे सुद्धा पैसे नाहीयेत. दॅट्स रिअली बॅड. मला पण खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. यु नो, दिस ऑल स्टुपिड मीडिया पीपल, त्यांच्यामुळे चाललंय हे सगळं. ताई, आमचा जो किराणावाला ना त्याच्याकडे आमची खूप उधारी आहे. तो म्हटला जर पैसे नाही दिले तर त्याच्याशी लग्न करावं लागेल. व्हॉट? तो माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे. त्याच्याकडे बघितलं ना तर मला भीती वाटते. पण करावं लागेल मला. नो वे. तुला जर तो पसंत नसेल तर अजिबात करू नकोस. मला पसंत नाहीच आहे, पण पैसे नाही दिले तर लग्नच करावं लागेल. मला ना काहीच सुचत नव्हतं. आणि सिद्ध सर नेहमी म्हणायचे तुम्ही खूप चांगले आहात. तुमचा स्वभाव सुद्धा खूप चांगला आहे. ओ रिअली? हो, म्हणून मी तुमच्याकडे आले. तुला काही पैसे हवेत का? नाही, पण ताई मला तुमच्याकडे काम द्या. अगं पण तू सिद्धकडे होतीस ना, तर म्हणजे आता तू माझ्याकडे, यू सी, पोलिसांना डाऊट वगैरे. आणि तुम्ही त्याची काळजी करू नका. मी सांगितलंय पोलिसांना की ती ओढणी माझी होती म्हणून. वाटले तर मला कमी पैसे द्या, पण मला ताई काम द्या. मला खूप गरज आहे कामाची. अगं डोंट क्राय, मी आहे ना. डोंट वरी एट ऑल. सिद्ध पण तुझं आणि तुझ्या कामाचं नेहमी कौतुक करायचं. तू आहे ना माझ्याकडे कामाला ये. खरंच? हो. सो डोंट वरी, उद्यापासून कामाला ये. ठीक आहे, थँक्यू. Sanjana, you are a social activist now. संजना, हॅलो. हॅलो अजय, म्हातारा तयार आहे ना? मीडियाला बोलवलंय मी. हो, आत्ताच पोचलोय मी. छप्पर रंगवतात साहेब. म्हणजे? केसांना डाय करताय. व्हॉट? अरे मॅड आहे का तो? अरे त्याला सांग की गरीब लाचार वाटायचा आहे, मगच लोक पैसे देतील. ठीक आहे, ठीक आहे. नियतीनं माझ्या काळजाचा तुकडा हिरावून घेतलाय असं घ्या ते. याच वाक्याला माझं घोडं अडतं. खरंच हे कसले जडजड शब्द लिहितोस रे बाबा तू. ते सोडा, आधी रंग धुवून टाका. काय? अरे बाबा, इंटरव्ह्यू द्यायचा आहे, चांगलं वाटलं पाहिजे ना. स्टारचा बाप नको का वाटायला? आपल्याला पैसे मागायचे लोकांकडे, गरीब आणि लाचार दिसलं पाहिजे. अरे वा रे वा, कशात काही नसताना स्वतः मात्र हजारदा केसांवरून हात फिरवत असतो. मला दिसू दे ना, चांगला चमकू दे टीव्हीवर. चमकून काही उपयोग नाहीये. रंजला गांजला बाप दिसेल ना तरच लोकांना दया येणार, नाही तर पैसे देणार नाही कोणी. हे बरं सावध केलंस रे, थँक्यू. मी धुवून येतो. हा, बघा बघा बघा, रंग निघाला म्हणजे मिळवली.
डोक्याला ताप आहे. ए, साधं वाक्य येत नाहीये. तुम्ही माझ्या सीतचे मित्र ना रे. कधी तुम्ही मला मदत करता असं वाटतं, तर कधी कधी मला तुमच्यावरच संशय येतो. तुमच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? म्हणजे तुम्ही चांगले आहात की वाईट? काकी, आम्ही सीतचे मित्र आहोत. हा, आणि असे जिवलग मित्र आहोत. मला ना इथल्या माणसांचं काही कळतच नाही. घडीत चांगली वागतात तर घडीत वाईट वागतात. कोण कोणाचा काहीच कळत नाही. काकी, अहो इथल्या माणसांचं सोडा. सगळ्यात डेंजर कोण असेल ना, तर ते काका आहेत. हा, आम्हीच भीतो त्यांना. कधी काय करतील ना, काही नेम नाही. सीधा आम्हाला सांगायचं ना की माझी आई म्हणजे अगदी अशी साधी भोळी भाबडी. पण बाप, सॉरी, पण बेकार आहे असं म्हणायचं. तुम्हाला कसे शिव्या घालायचे, कसे मारायचे, सीधा आम्हाला सगळं सांगायचं. मला एक कळत नाही, इतकी वर्ष कसं काय राहिलात तुम्ही? आपलं माणूस कितीही वाईट असलं तरी त्याला सोडून थोडं चालणार आहे. नवरा बायकोचं नातं आहे आमचं, आणि नातं टिकवायचं म्हणजे सोसलंच पाहिजे, नाही का? अहो काकू, पण अशी नाती जपूनच कशाला ठेवायची? आता आम्हालाच इतका वैताग येतोय ना, पण काय सहन करतोय. अडकून पडलोय ना. तुम्ही अडकून पडलाय म्हणून तुम्ही सहन करता, म्हणजे तुमच्याकडे निदान काहीतरी कारण आहे. पण मला तर कुठल्याच कारणाची गरज नाही. अपेक्षा न ठेवता समोरच्या माणसावर प्रेम करता आलं पाहिजे माणसाला. माझा सीधही असाच होता. कुठलीही अपेक्षा न ठेवता समोरच्या माणसावर प्रेम करायचं. एकदा एखाद्याला आपलं म्हटलं ना की मग त्याला तो कधीच दूर करायचा नाही. मग समोरचा माणूस कितीही स्वार्थी असला हे माहीत असलं तरी त्याला तो धरून ठेवायचा. अर्थात हे सगळं मी तुम्हाला का सांगते? तुम्ही माझ्या सीतचे जिवलग मित्र ना. मग तुम्ही हे सगळं अनुभवलं असेलच. कुलदीप आणि अजय हे सिद्धांत चहाचे जिवलग मित्र आहेत ना? मॅम, जिवलग नाही, त्याच्या पैशावर मजा मारणारे मित्र आहेत त्याच. आपल्याला सांगितलं की रात्रभर हे दोघे पोलीस स्टेशन मध्ये होते. मग 2 वाजता हे बाहेर कसे? इंदिरानगर पोलीस स्टेशन मधनं काय माहिती मिळाली नाही का? मॅडम, त्या दोघांची एंट्री आहे तिकडे, पण ते बाहेर कसे गेले याची माहिती नाही मिळाली. त्यावेळी जे दोघे ड्युटीवर होते ते आता सुट्टीवर आहेत. ते परत आले की चौकशी करा. होय मॅडम. नीट. होय मॅडम. मॅम, ते अजयचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स. 5 वाजता अजयने ज्या नंबरवर फोन केलाय तो फोन राजन पर्वतेच्या माणसाचा आहे ना? येस मॅम, दत्तूचा. मॅम, एकूण 3 कॉल केले गेले. एक 1:15 वाजता, 2:15 वाजता आणि नंतर मग 2:45 वाजता. राजन पर्वतेच्या माणसाला का फोन केला असेल? डोंट नो मॅम. आणि 2:45 वाजता जो फोन कॉल झालाय त्या फोन कॉलचं दोघांचंही कॉल लोकेशन एकच आहे. मॅम, लोकेशनचं एक्झॅक्टली कळलं नाही, पण नेटवर्क एकाच टॉवरचं होतं. या कॉल रेकॉर्ड्स प्रमाणे 1:15 वाजता अजयने राजन पर्वतेच्या माणसाला फोन केला. 2 वाजता सिद्धांत छायाचा मृत्यू झाला. 2:15 वाजता ते दोघे पुन्हा एकमेकांशी फोनवर बोलले. आणि 2:45 वाजता जेव्हा दोघे एकमेकांशी बोलले तेव्हा दोघांचं मोबाईल लोकेशन एकच होतं. म्हणजेच ते तिघं एकत्र होते. मॅडम, मला तर अजय आणि कुलदीप या दोघांवरच फुल टू डाऊट आहे पहिल्यापासून. राजन पर्वतेवर नाही का? मॅडम, सिद्धांत छायानी राजन पर्वतेची माफी मागितली तेव्हाच राजन पर्वतेचा मॅटर क्लोज झाला होता. मग राजन पर्वते त्याचा खून कशासाठी करेल? वाडकर, हे त्या राजन पर्वतेलाच माहित.
कॉल रेकॉर्ड्स प्रमाणे अजय आणि कुलदीप राजन पर्वतेच्या माणसाला 1:15 वाजता फोन करतात हे सांगायला की आम्ही सिद्धांत छायाचा खून करतोय. 2 वाजता सिद्धांत छायाचा खून होतो. 2:15 वाजता हे पुन्हा त्याला फोन करून सांगतात की आम्ही सिद्धांत छायाचा खून केलाय. 2:45 वाजता एकमेकांना फोन करून एकत्र भेटतात. परफेक्ट मॅडम, असंच झालं असणार. पण मॅडम मला याच्यात खुनाचा कोणताच मोटिव्ह दिसत नाहीये. सिद्धांत छायाने राजन पर्वते सारख्या मोठ्या पॉलिटिशियनचा अपमान केला, मीडिया समोर, अगदी मीडिया समोर त्याची माफी मागितली. मग राजन पर्वते कशासाठी त्याचा खून करेल आणि कशासाठी एवढी रिस्क घेईल हे राजन पर्वतेलाच माहित. मॅम खरे खुनी अजय आणि कुलदीपच आहेत नक्कीच. कशावरून? मॅम हा फोटोच सांगतोय ना. 2 वाजता खून केला आणि त्याच्यानंतर हे बाईकवरनं स्पीडमध्ये निघाले. खुनाचा मोटिव्ह? मॅम हा कुलदीप सिद्धांत छायाचे सगळे व्यवहार बघत होता. पक्का झोलर आहे तो, मी सगळी माहिती काढली आहे. एखाद्या मॅटरमध्ये ज्यांनी झोल केला असणार, सिद्धांत छायाला ते कळलं असणार. आणि दुसरा मित्र म्हणजे अजय, हा पण ऍक्टर आहे. सिद्धांत छायाचं यश ह्याला पचलं नसणार. सिंपल आहे, मोटिव्ह क्लिअर आहे मॅम. ते दोघांनी तुम्हाला सांगितलं का? नो मॅम. माझा खुनाचा मोटिव्ह नाहीये, मी सिद्धांत छायाचा खून केला नाही असं राजन पर्वतेने सांगितलं का तुम्हाला? ऑफकोर्स नो मॅम. मग तुम्ही कशावरनं सांगताय? मॅम इन्व्हेस्टिगेशन करताना आपल्याला काहीतरी गेस करावंच लागतं ना. करेक्ट. पण तुम्ही गेस करत नाही आहात वाडकर, तुम्ही डायरेक्ट कन्क्लुजनवर येत आहे आणि ते मला नकोय. सिद्धांत छायाच्या मोबाईलचं काय झालं? अनलॉक झाला तो? काय स्टेटस आहे? सायबरला कॉल करून विचारतो मॅडम. लवकरात लवकर तो मोबाईल मला माझ्या ताब्यात हवाय. येस मॅम. अजय आणि कुलदीप सोबत राजन पर्वतेवर सुद्धा नजर ठेवा. या प्रकरणामागे राजन पर्वतेचा हात असण्याची दाट शक्यता आहे. उद्या अरेस्ट करायची वेळ आली ना तर आपल्याकडे स्ट्रॉंग एव्हिडन्सेस हवे. मॅडम राजन पर्वतेला अटक करणं एवढं सोपं काम नाहीये. त्यापेक्षा आपण दत्तू, अजय आणि कुलदीप यांच्यावरच आता कॉन्सन्ट्रेट केलं तर. वाडकर, मुळावर घाव घातला की फांद्या आपोआपच कोसळतात. आपल्याला स्ट्रॉंग एव्हिडन्सेस कलेक्ट करायला हवेत. करणार ना? ऑफकोर्स मॅम. आय ट्राय माय बेस्ट. गुड. दॅट्स ऑल. ढवळे, आपल्या पोलीस स्टेशन मध्ये उंदीर नाही आहेत ना? उंदीर? रॅट्स. जा तुम्ही. ते बायको उंदीर मारायचं औषध घेऊन आली, काय करायचं सुचत नाही वगैरे, ते सगळा मसाला घ्यायचा आहे ना? हो घ्यायचंय. काका काय ठरलंय आपलं? काय रे? गरीब, लाचार, विस्कटलेलं दिसलं पाहिजे. पैसे पाहिजेत ना तुम्हाला? पुरे? बरं, बाहेर सगळा मीडिया जमलाय. काय बोलायचं, कसं बोलायचं लक्षात आहे ना तुमच्या? येस, डोंट वरी. हा, आणि मोस्ट इम्पॉर्टंट, मला थँक्स म्हणायला विसरू नका. हा बोलतो, पण पैसे मिळणार ना? हो, पैसे मिळतील. चला निघूया. काका बसा. नमस्कार. तुम्ही सगळे इतक्या शॉर्ट नोटीस मध्ये आलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे थँक्स. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की सिद्धांत छाया वॉज अ जेम ऑफ अ पर्सन इन द इंडस्ट्री आणि तो आपल्यातून अचानक निघून गेलाय. पण त्याचे आई वडील अत्यंत प्रॉब्लेम मध्ये आहेत. हे धनराज, सिद्धांत छायाचे वडील, यांना तुमच्याशी काही बोलायचंय. काका. नमस्कार. कसं बोलू, काय बोलू, काही सुचत नाही. खरं सांगू का, मला ह्या
कॅमेरा वगैरेची आणि अशी इतकी माणसं अशी समोर सवय नाही हो. संजना मॅडमने धीर दिला, थोडीशी हिंमत दिली म्हणून मी हे धाडस करतोय. मी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या सिद्धांत छायाचा अभागी बाप. माझ्या सिद्धांतला लहानपणापासून अभिनयाची आवड. बायकोनं गुपचूप घरात उंदीर मारायचं औषध आणून ठेवलं. आपल्या पाठीमागे जीवाचं काही बरं वाईट करून घेईल अशी सतत भीती मनात असते. एक अभागी बाप आणि एक हतबल नवरा. खूप संकोच होत असतानाही तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आम्हाला शक्य ती मदत करा. संजना मॅम, आपण काय सांगाल? ते आय सॉरी, ते राहिलंच. अर्थातच या सगळ्या प्रकरणात संजना मॅमने पुढे येऊन आम्हाला पाठबळ दिलं आणि मदत करायची इच्छा दर्शवली. त्याबद्दल त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. खरंच त्या देव माणूस, देवबाई, देवी आहेत. अहो, हे तर माझं कर्तव्य आहे. आपल्या इंडस्ट्रीमधल्या एका आर्टिस्टच्या आई वडिलांना फायनान्शियल सपोर्टची गरज आहे आणि आपण ती केलीच पाहिजे. आणि त्यासाठीच मी एक बँक अकाउंट ओपन केला, ज्याचा नंबर मी तुमच्याबरोबर शेअर करेन. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी प्लीज मदत करा. सर, पण आज मदत मिळेल, उद्याचं काय? उद्याच्या त्या दहशतीवर काही उपाय किंवा त्याची काही तजवीज व्हावी यासाठीच तर हा छोटासा प्रयत्न आहे. सर, पण लोक काही सारखे सारखे मदत करणार नाही ना तुम्हाला. मला असं विचारायचं आहे की सिद्धांत छायासारख्या एका मोठ्या स्टारचे तुम्ही वडील आहात, तरी सुद्धा आज असं तुम्हाला पैसे मागायची वेळ का आली आहे तुमच्यावर? काय उपयोग काय स्टार असून याची. सीटची सगळी बँक अकाउंट सीज केली आहे. जुनी काही पासबुक आहेत आणि बंद पडलेलं एक एटीएम तेवढं आहे. म्हणजे आज ही जी तुमच्यावर वेळ आली आहे ती पोलिसांमुळे आली असं म्हणायचंय का तुम्हाला? म्हणजे खुनी पकडायचा सोडून पोलिसांचा इंटरेस्ट सिद्धांत छायाच्या बँक अकाउंट्स मध्ये आहे असंच म्हणायचंय ना तुम्हाला? पोलिसांना कशात रस आहे ते मी नाही सांगू शकणार तुम्हाला, पण आमची उपासमार होते हे मात्र सत्य आहे. म्हणजे पोलिसांनी माणुसकी सोडूनच दिली असंच म्हणायचंय का तुम्हाला? हो. थँक्यू. सिद्धांत छायाच्या आई वडिलांना मदत करण्यासाठी आम्ही त्यांचा अकाउंट नंबर शेअर करूच, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगायची. ती म्हणजे पोलीस अकार्यक्षम आहेतच, पण त्याचबरोबर भावना शून्यही असा आरोप सिद्धांत छायाच्या वडिलांनी केला. एका स्टारच्या आई वडिलांवर उपासमारीची वेळ आली, याला जबाबदार कोण? साहेब, ही जर्नलिस्ट शिवानी सारखा आपलं खुनी सापडला का, पोलीस काय करतायत हीच कॅसेट लावलेली असते. मागच्या वेळी हिनी तुमचं आणि त्या संजना मॅडमचं पण नाव घेतलं होतं. ही आणि तो सीटचा एक फॅन. मीडियाचं तोंड
बंद करू शकतो, पण तो फॅन आहे त्याचा पत्ता मिळाला का, त्याची माहिती मिळाली का, काय करतो, कुठे असतो? मी कार्यकर्त्यांना सांगितलंय तसं. गावला की थोबाड्याचा नक्षा बदलायला सांगितलंय मी. का मी सांगितलं का थोबाडचा नक्षा बदलायला? हो नाही साहेब, तुमचं नाव घेतो म्हणजे काय? सांगितलं तेवढं काम करायचं, स्वतःची अक्कल चालवायची नाही. बर, रेवती बोरकरची माहिती मिळवायला सांगितली होती, त्याचं काय झालं? तिच्याबद्दल पण सांगितलंय मी कार्यकर्त्यांना. काय तिचा पण थोबडा रंगवायला बदलायला? नाही साहेब. का? तिचा थोबडा का नाही बदलायला सांगितला? गरिबांची थट्टा करा फक्त. रेवती बोरकर सारख्यांच्या मागे लागून दाखवा ना. तिथे किती वाटते तीच तुमचा थोबडा बदलेल याची? रेवती बोरकरचा थोबडा नाही रे, तिच्या करिअरचा नक्षा बदलायचा आहे मला. साहेब आत येऊ का? अरे ढवळे साहेब, या या या. काय म्हणताय साहेब? एक वाईट बातमी. ज्या दिवशी सिद्धांत छायाचा खून झाला त्या दिवशी अजय आणि कुलदीप आणि दत्तू हे एकत्र होते हे मॅडमला कळलं. आणि दत्तू हा तुमचा माणूस आहे हे पण मॅडमला कळलं. साहेब, रेवती बोरकरने तुमच्या अटकेची तयारी केली.